बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। प्रजासत्ताक दिनी चित्ररथावरून वाद पेटलाय। त्यामागचं कारण म्हणजे यंदा केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगीच दिली नाहीये आणि त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावरती विविध राज्यातील चित्ररथांचं दिमागदार संचलन केलं जातं। दरवर्षी विविध राज्यातील त्यामध्ये चित्ररथ सहभाग घेत असतात। या चित्ररथातून देशाच्या विविधतेतील एकतेचं दर्शन होतं। पण यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी दिली नाहीये, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरती टीकास्त्र डागलंय। मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा अकस संपला नाही का? आता जिंकलात ना, ईव्हीएमने तुम्हाला विजय केल्यावरती सुद्धा तुम्ही जर महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आकर्ष महाराष्ट्र का कलेच्या क्षेत्रामध्ये काय एवढा कंगाल आहे का? आलटून पालटून राज्यांना संधी मिळते। गेले 4 वर्ष आपल्याला संधी मिळाली होती, म्हणून यावर्षी आपल्याला संधी नाही आहे। मागच्या वर्षी मोठ्या 3 राज्यांना संधी नव्हती। चित्ररथ परेड नंतर उत्कृष्ट चित्ररथाला केंद्र सरकारकडून पारितोषिक दिलं जातं। त्यामध्ये महाराष्ट्राने आजवर दबदबा राखलाय। पण यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने हिरवा कंदील दिलेला नाहीये, त्यामुळे या वादाला तोंड फुटलंय।